इथे प्रत्येक चेहऱ्यामागे एक वेगळा चेहरा आहे. प्रत्येक शब्दामागे त्याचा वेगळाच अर्थ आहे. प्रत्येक नात्यामागे एक वेगळाच डाव आहे. या घरात शिकारी कोण आहे आणि शिकार कोण काहीच कळत नाही. आणि या सगळ्यात मी विश्वास कोणावर ठेवायचा आणि पाठ कोणाला दाखवायची काहीच कळत नाहीये. मोहन या सगळ्यात कसा अडकला? का कोणीतरी मुद्दाम त्याला जाळ्यात अडकवतंय? का कोणीतरी त्याच्या विश्वासाचा वापर करून प्याद बनवतंय? का त्याला सत्याची जाणच नाहीये? त्याला जर ह्या सगळ्याची काही माहिती नसेल तर मोहनचा जीव धोक्यात आहे. आणि जर हे सगळं माहित असून तो जर गप्प बसत असेल ना, तर ही अंधाराची खोली माझ्या कल्पनेपेक्षा पण जास्त. आता पुढचा वार कोणावर? त्याच्यावर की माझ्यावर? नाही त्याला कायमचा साफ केला तर राजवर्धन नाव नाही लावणार. तो अपघातच होता आजी का त्यामागे खरंच काहीतरी? तर मोजकेच दिवस उरले त्याचे. या या घरातलं सत्य कितीही काळोखात लपलं असेल ना, तरी ते शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. या घरातलं सत्य उलगडणं आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे मी. वृंदा, वृंदा, देवा, मला काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या मोहनला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढा. मी काहीही सहन करेन, पण त्याला कुठल्या संकटात पाडू नकोस. मला शक्ती दे देवा. मला योग्य मार्ग दाखव देवा. हे सगळे एकटीने करण्याची जबाबदारी घेतली. देवा, मी ती जबाबदारी पेलू शकेल एवढी शक्ती दे देवा. मी या सगळ्या बाबतीत कोणाला तरी सांगून ठेवू का? कोणाला सांगू? शालू? मी शालूला हे सगळं सांगून ठेवू का? म्हणजे मला आधार होईल. उचल ना. एवढ्या रात्री वृंदाचा फोन? हॅलो, हा वृंदा बोल. हॅलो शालू. वृंदा काय झाले? शालू, इथे खूप काहीतरी विचित्र घडतंय. मी हरी काकांना जेवण द्यायला गेले होते तेव्हा